दत्तदीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या सार्वत्रिक बदल्या ह्या सुरू झालेल्या आहेत. आजपासून आपल्या ग्रुपवरती, आपल्या पोर्टलवरून ज्या याद्या आहेत त्या अपडेट याद्या आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील. आपल्याला जसं स्क्रीनवर दिसत आहे या पद्धतीने आपल्याला काही PDF किंवा एक्सेल शीटमध्ये सुद्धा माहिती येईल. पूर्ण जिल्ह्याचे नावं यामध्ये असल्यामुळे सहज पद्धतीने आपल्याला आपलं नाव कसं शोधता येईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला WPS ऑफिस हे ॲप आपल्या हँडसेटमध्ये असणं आवश्यक आहे. त्या ॲपमधून आपण सहज पद्धतीने आपलं नाव क्षणात शोधू शकतो. PDF किंवा एक्सेल या दोन्ही फॉर्मॅटमधल्या याद्यांमध्ये. तर बघा इथे स्क्रीनवर आपल्याला दिसते, इथे याद्या आहेत. ह्या 2 नंबरच्या PDFला मी क्लिक करतोय. आपलं जे WPS ऑफिस आहे त्या ॲपवरती आपण क्लिक करूयात. अशा पद्धतीने ही यादी आपल्यासमोर ओपन होईल. त्यानंतर आपल्याला उजव्या हाताकडे ज्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट आहेत त्या 3 डॉटवरती आधी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला समोर असे ऑप्शन येतील. तर याच्यामध्ये वरच्या आडव्या रांगेमध्ये सगळ्यात वर जे 4 ऑप्शन आहे त्याच्यामधलं फाइंड 2 नंबरचं जे डाव्या हाताकडून 2 नंबरचं आहे फाइंड नावाचं सर्चचं आपण चिन्ह म्हणतो त्याला, त्या फाइंडला आपण क्लिक करून घ्यायचं आहे. फाइंडला क्लिक केल्यानंतर सगळ्यात वरती बघा आपल्याला तिथे फाइंड हा शब्द आलेला आहे. ॲरो दिसतोय, त्या ॲरोच्या तिथे म्हणजे आता इथे आपण जे टाईप करू तो शब्द तिथे आपल्याला तो दिसेल. तर आपण शक्यतोवर आपलं नाव किंवा आडनाव किंवा झाल्यास पूर्ण नाव जर टाकलं तर एका क्षणामध्ये आपल्याला आपलं नाव इथे दिसू शकतं. सगळी यादी बघण्याची आपल्याला आवश्यकता भासणार नाही. तर इथे मी माझं नाव टाकत आहे. त्यानंतर इकडे जो आपला रायटिंग पॅडवरचं जे सर्च बटन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला खाली बघा हे 2 ॲरो दिसत आहेत. पुढे आणि मागे येण्यासाठी त्या पेजवरती त्या नावाचे जे व्यक्ती असतील ते आपल्याला तिथे दिसतील. याला आपण झूम करून बघूयात पहिल्या पानावरती काय दिसतंय. बघा इथे पहिल्या पानावरती पण एक नाव दिसत आहे. त्यानंतर आपण पुढच्या नेक्स्ट पेजला केलं तरी निळ्यामध्ये ती पट्टी दिसत आहे. पुढे आपण क्लिक करत चालूया. इथे सुद्धा वरच्या नावामध्ये निळ्या याच्यामध्ये ते नाव दिसत आहे. तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी ते नाव आलेलं असेल तेवढे पेज आपण पुढे किंवा मागे जाऊन आपलं नाव शोधू शकतो. तर यात वेळ जात असेल तर आपण आपलं आडनाव टाकूयात किंवा आपलं पूर्ण नाव जरी टाकलं तर एका क्षणामध्ये आपलं नाव शोधल्या जाईल. बघा इथे आडनाव आलेलं आहे आणि इथे एकाच ठिकाणी ते आडनाव आपल्याला दिसत आहे, त्याच्यामुळे नो डाटा फाउंड असं सांगत आहे. त्याचबरोबर जर इथे नो डाटा फाउंड असं आलं तर आपलं काहीतरी स्पेलिंग चुकलेली आहे, म्हणजे त्या PDFमध्ये असलेली स्पेलिंग आणि आपण टाईप केलेली स्पेलिंग ही जुळत नाही. बघा इथे पूर्ण नाव टाकल्याबरोबर आपल्याला इथे ते नाव दिसत आहे निळ्या. इथे बघा इथे निळ्या तिथे पट्टी ते आलेलं आपलं नाव तिथे सापडलेलं आहे. म्हणजे पूर्ण PDFमध्ये आपलं नाव शोधण्याची आवश्यकता नाही, आपलं नाव तिथे येणार आहे. जरा PDFच्या बाबतीत त्याचबरोबर आपल्याला एक्सेल शीट सुद्धा आली होती. ते एक्सेल शीट आपण ओपन करूयात. WPS मध्ये जाऊयात पुन्हा एकदा. इथे शोधताना इथे सर्चचा आयकॉन जो आहे तो इथे आपल्याला वरती दिसत आहे. त्याला आपण क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर सर्च कंटेंटमध्ये इथे जे आपण टाईप करू ते आपल्याला दिसेल. इथे जे आपण टाईप केलं ते पुन्हा आपल्या रायटिंग पॅडच्या सर्च बारवरती सर्चच्या आयकॉनवरती क्लिक करूयात. थोडा वेळ घेईल आणि बघा तिथे जे नाव आहे ते इथे हिरव्या आपल्याला त्या पट्टीत एक्सेल दिसत आहे. शीटवरून आपण आपलं जे नाव आहे
ते नाव किती मोठ्या यादीतील PDF असो किंवा एक्सेल शीटमध्ये असो, ते WPS या ॲपच्या मदतीने अगदी क्षणात शोधू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.